नमस्कार. सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर काँग्रेसनं 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि त्या कार्यक्रमामध्ये वंदे मातरम अर्धवट म्हणलं गेलं. 6 कडव्यांचं वंदे मातरम सुद्धा काँग्रेस पूर्ण म्हणू शकत नाही. कारण 2 कडव्यामध्ये हे वंदे मातरम संपवण्यात आलं. खरं तर राष्ट्रद्रोह करण्याचं काम या काँग्रेसनं केलंय. 150 वर्ष वंदे मातरम पूर्ण करतंय. 80 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झाली. मात्र काँग्रेस आजही देशद्रोही मानसिकतेमध्ये जगतंय. कारण हे वंदे मातरम हे काय भाजपाचं कौतुक नाही. हे वंदे मातरम या भारताचं कौतुक आहे. या भारत भूमीवरती वेगवेगळ्या सौंदर्यानं नटलेल्या भारत भूमीचं कौतुक आहे. या देशातल्या नद्यांचं कौतुक आहे. आणि हे वंदे मातरम ब्रिटिशाच्या विरोधामध्ये लढत असताना लाखो क्रांतिकारकांना प्रेरणा देण्याचं, स्फूर्ती देण्याचं काम या वंदे मातरमनं केलं. हे वंदे मातरम ज्या वेळेला स्वदेशीची चळवळ सुरू होती, त्यावेळेला या सगळ्या भारताच्या सैनिकांना, या भारताच्या क्रांतिकारकांना प्रेरणा देण्याचं काम या वंदे मातरमनं केलं. आणि हे वंदे मातरम काँग्रेस अर्धवट म्हणून या काँग्रेसच्या विखारी मानसिकतेचं, देशद्रोही मानसिकतेचं प्रदर्शन करण्याचं काम या सोलापूर काँग्रेसनं केलं. या त्यांच्या मानसिकतेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो.